चक्कर आल्यासारखं झालं मला तर. लालबागच्या राजासारखे दिसतात ना. 26/11चा हल्ला झाला तेव्हा ह्याच्यामध्ये झाला होता बघा. तेव्हा आम्ही इकडेच होतो नेवीनगरला. फोर्टचा इच्छापूर्ती हा गणेश आहे. तर इथं दरवर्षी वेगवेगळा देखावा करतात. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आम्ही चाललो आता मुंबईला, मुंबईचे गणपती बघायला. तर तिकडे साहेब थांबलेत, नाईट करून ते तिकडेच थांबलेत. आता आम्ही डॉली आणि मी दोघी जणी चाललोय. सोम नाही येत आहे. तर काल दिवसभर आम्ही सगळं बाप्पांची आरास वगैरे सगळं काढलं. आता थोडं फिरायला पण जायला हवं ना. तर आपण मुंबईला भेटूया तिकडचे गणपती. CST ला आलो आम्ही. थोडंसं बापरे इतकं दाबून टाकलं ट्रेनमध्ये चढताना. चक्कर आल्यासारखं झालं मला तर. आम्हाला सवय नाही ना अशी लोकलची जास्त. कितीतरी दिवसातून कितीतरी महिन्यातून बाहेर पडलो आम्ही. आलोय आता साहेबांना शोधतो, बघू कुठे थांबलेत. मग आपण आता CSTचा गणपती बघूया आणि मग काहीतरी खाऊया आधी. काही खाल्लेलं नसल्यामुळे बहुतेक चक्कर आल्यासारखं झालं. बापरे, आम्ही किती वेळ शोधाले तुम्हाला कुठं कुठं. आईला नाही झालं, आईला झालं आणि मला झालं नाही. अन्नूला चक्कर आली होती, ओबेटिंग झाली, काय तिथं नाही झालं. ते पोटात दुखले ना. आता आम्ही CST ला आलेलो आहोत. तुला काय ब्रेकफास्ट वगैरे करून घ्यायचं. हे गार पण आहे खूप. हां, बर्फासारखं थंड आहे. केवढी गर्दी असते बघितलं. प्लॅटफॉर्म 2 होतं ना, प्लॅटफॉर्म 1 पेक्षा जास्त लोक होते. CST बघा. शिवाला हॉटेल आहे. हाय, मध्ये जाऊया आपण. ते एक हॉटेल आहे नवीन शिवाला म्हणून. तर आम्ही चाललोय नाश्ता करायला आधी. एनर्जी घेऊया आधी पोचवा. आधी फोटोबा. काय घेत आहे. काय घेतो तुला. मिरवळा घेऊया. घ्या घ्या. चल तुला ग. मग काय तुला डोसा वगैरे. डोसा इथं बघ. You say that I'm psychotic, but then you like it like that. It's like every time the conversation changes and I want you. ट्रॅफिक बघा. केवढं ट्रॅफिक आहे बघा इकडं. खूपच ट्रॅफिक असते. समोरची GPO. हे GPO आहे मुंबईचं, जनरल पोस्ट ऑफिस.
ड्रिंकिंग अलाउड नाही का? गायत्री तू पण पिणार ना? 2 चहा दे. हा काय इच्छापूर्ती गणेश. बघूया आतमधून कसं आहे. आतमध्ये एंट्री करूया. आतमध्ये AC आहे छान. छान आहे ना मोर. त्या बाजूला लागले. बघा किती भारी आहे. गायत्री दमलो आता आम्ही थोडं मग बसलो इथं. आतमध्ये छान AC वगैरे आहे. मस्त आहे. चल. तर इथं इच्छापूर्ती गणेश आहे ना. इथं दरवर्षी फोर्टचा इच्छापूर्ती हा गणेश आहे. तर इथं दरवर्षी वेगवेगळा देखावा करतात. एक वर्षी तर आम्ही लहान होतो मुलं तेव्हा सगळ्या जगभरातले ना, जगभरात जे वेगवेगळ्या देशांमध्ये जे गणपती आहेत त्यांच्या प्रतिकृती बनवलेल्या. एकदा पंढरपूरचं बनवलेलं, पंढरपूरचं पण विठ्ठल मंदिर बनवलेलं एकदा. खूप सुंदर करतात. आता फोर्टच्या चिंतामणी बघूया. आता फोर्टची चिंतामणी जे आहे ते लालबागच्या राजाची सेम प्रतिकृती आहे आणि संतोष कांबळी जे मूर्तिकार आहेत त्यांनीच बनवलेली आहे. हेच ना ते श्रीरामचं. तिकडे पुढे पण आहे. जे साड्यांचं सेंटर आहे ना, खूप छान साड्या मिळतात तिथं. तिथे 2-3 ठिकाणी. लालबागच्या राजासारखे दिसतात ना. सेम लालबागच्या राजाचे जे मूर्तिकार संतोष कांबळे आहेत ना त्यांनीच मूर्ती बनवलेली आहे. आर्य समाज फोर्ट.
हे इंडिया गव्हर्नमेंट मिंट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. केवढं ऊन लागतं बघा. आसरा घेत आहेत सावलीचा. चालून हे प्रधान मुद्रांक कार्यालय आणि एशियाटिक सोसायटी जे सेंट्रल लायब्ररी म्हणतात त्याची मोठी बिल्डिंग आहे. इथं बऱ्याच सिनेमांची शूटिंग वगैरे होत असतात. मोठे मोठे कार्यक्रम इथं होतात ह्या एरियामध्ये. ते शूटिंग होते बघा, बऱ्याच पिक्चरचे शूटिंग झालं इथं. ही BSCची बिल्डिंग आहे समोर जी दिसतेली. ही हर्निमन सर्कल गार्डन. आता मी हर्निमन सर्कल गार्डनमध्ये एंटर करतोय. जरा गार्डन मध्ये बरे वाटते. खूप दिवसांनी आम्ही बाहेर पडलोय. साहेबांना काय वाटत नाही, पण आम्ही मी थकून गेलो. चलो आता जरा झुलाबीला झुलूया इथं. लहानपणीच्या आठवणी तुला खेळायच्या पार्क मध्ये. तर गार्डन आहे हे. आम्ही इकडं राहायला होतो नेवीनगरला, तेव्हा इकडे यायचो बऱ्याच वेळेला. डॉली बघा केवढा जोरात झुला घ्यायला लागले. अरे बास बाळा बास, तुटेल ते. तर साहेबच्या ऑफिसमधल्या मॅडम आहेत ह्या, वेरी मॅडम. तर इथं ऑफिसजवळ आलो होतो तर मग भेटलो त्यांना. AC आहे का? गेटवेचा राजा इथं.
26/11चा हल्ला झाला तेव्हा ह्या ह्याच्यामध्ये झाला होता बघा. तेव्हा आम्ही इकडंच होतो नेवीनगरला राहायला. आणि हा आहे गेटवे. इकडं बंद करून ठेवलं हे. तुला जायचं होतं, बोट आहे. सगळं बोट वगैरे आहेत बघा तिकडं. आधी इकडं जायला द्यायचे इकडं, आता नाही जायला ते तिकडं. आणि ही ताज हॉटेलची नवीन वास्तू. तर हा शिवाजी महाराजांचा पुतळा हल्ली ह्या 10 वर्षात बसवण्यात आलाय. आधी नव्हतं हे उद्यान, आता तर रिडेव्हलपमेंट तुम्ही उद्यान बांधलं इथं.